नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अकोली येथील तुळसाबाई मारुती सोळंके या कॅन्सरग्रस्त महिलेच्या मदतीसाठी अखेर समाज धावून आलाय. अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणींशी दोन हात करत तुळसाबाईंनी आजारावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत नसल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे प्रदेश संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं. व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी तुळसाबाईंची परिस्थिती मांडत फुल नाही तर फुलाची पाकळी या भावनेतून मदतीचा हात द्यावा असं आवाहन केलं. स्वतःचा संपर्क क्रमांक आणि स्कॅनर शेअर करत त्यांनी पारदर्शकतेची हमीही दिली. या आव्हानाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करत तब्बल 24,000 रुपये 200 इतकी रक्कम जमा केली. ही मदत तुळसाबाईंसाठी मोठा आधार ठरली असून त्यांच्या उपचारासाठी नवसंजीवनी मिळाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील या महिलेच्या मदतीसाठी समाजाने दाखवलेली एकजूट ही मानवतेचं जिवंत उदाहरण ठरली आहे. संकटसमयी पुढे सरसावणारा समाजच खरी ताकद असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. समाजातील प्रत्येकानं एक हात मदतीचा देत अशा गरजूंसाठी पुढे यावं अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.